त्याला ही महाग आहे, हिच्याशी घेऊ नका. आणि हिची तर सोन्याचा मावरा आहे, सोन्याचा. ए बहिणीसाठी काय आणलास का नाही? हाय नमस्कार, जय अग्रिकोली. आणि सर्वात पहिले तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मी आता आलो आमच्या शाळेवरती आणि एकमेव शाळा जिथं नारळी पौर्णिमा थाटात साजरी केली जाते. आणि तुम्ही पाठीमागं बघू शकता सर्व आपल्या चिमुकल्या आहेत त्या ट्रेडिशनल कोली लुकमध्ये रेडी झालेल्या आहेत. आपण त्यांना जाऊन भेटूया आणि करंजा गावातल्या द्रोणागिरी हायस्कूलवर कशा प्रकारे नारळी पौर्णिमा साजरी करतात ते आपण बघूया. सोन्याचा नारळ तो बघा, तुम्ही बघू शकता. सोन्याचा नारळ आपण आज दर्याला अर्पण करणार आहोत. तर तोच बघण्यासाठी आपण आज आलोय. जाऊन बघूया. आपल्याला बोलवलं होतं इकडं सीताराम नाकवा साहेबांनी, तर जाऊया त्यांना सुद्धा आपण भेटूया. आणि आपल्यासोबत पाठी मंडळी आहे ती दाखव सगळी. मंडळी दाखवायला सांगितलंय रे, कॅमेरामॅन नको दाखवू. बरोबर आहे. आपल्यासोबत आता सीताराम नाकवा साहेब आहेत आणि त्यांच्यासोबत बघा चिमुकले सर्व ट्रेडिशनल आगरी लुकमध्ये बघताय तुम्ही. तर आपण साहेबांना विचारूया की आपल्या नारळी पौर्णिमेचा सण आपल्या शाळेवरती कसा साजरी केला जातो आणि आपला सणाबद्दल थोडी माहिती आपण नाकवांकडून घेऊया. हा नारळी पौर्णिमेचा सण आपण गेली 25 वर्ष इथं आपण द्रोणागिरी हायस्कूलमध्ये आपण साजरा करतोय. परंपरा जपण्याचा आपण तेव्हापासून प्रयत्न करतोय. ज्यावेळी हा नारळ आपण घेऊन जातो सोन्याचा सजवतोय, त्यावेळी हा नारळ आपले शाळेतले शिक्षक मुलं वगैरे ते त्याची प्रतिकृती बनवतात. आणि नंतर इथं त्यांचे कोळी नृत्य सादरीकरण होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी इथं आपण त्यांना बोलवतो. आणि ही परंपरा संपूर्ण रायगडमध्ये नाही, गेल्या वर्षी तर मला वाटतं फॉरेनमध्ये जे काही इथले विद्यार्थी शिकायला आहेत त्यांच्यापर्यंत ही आपली जे यूट्यूबवर हे केलं होतं, क्लिप सादर केली होती, बनवली होती, ती आपण साजरी म्हणजे तिथपर्यंत पोहोचलेली आहे. आपला हेतू एक की ज्यावेळी आपण दर्याला हा नारळ घेऊन जातो तिथं विनंती करतोय की बाबा आमच्या कोळी बांधवांचं तू सागरापासून म्हणजे ज्यावेळी वादळं वगैरे होतात त्या वादळांपासून आम्हाला वाचव आणि भरपूर अशी माछली दे की जेणेकरून आमचा करंजा गाव हा पारंपरिक मच्छीमारांचा गाव आहे आणि माछली मिळेल तर मग इथला आमचा उद्योगधंदा वाढेल. आणि त्याप्रमाणे आपण नारळ अर्पण करताना समुद्रामध्ये आपण ती प्रार्थना करतोय. सकाळी 9 वाजता इथं नारळाच्या प्रतिकृतीचे पूजन होते मान्यवरांच्या हस्ते. नंतर बँडपथक ढोल ताशे यांच्या मिरवणुकीमध्ये हे आपण घेऊन जातोय वाजत गाजत समुद्रकिनारी. आणि तिथं मग समुद्रकिनारी एक नौका सजवलेली असते, त्या नौकेमध्ये हे आपण नारळाची प्रतिकृती हे करतोय आणि आपण तिथं सागराला अर्पण करतोय. धन्यवाद. नारळी पौर्णिमा सण हा पारंपरिक आहे मच्छीमार लोकांचा. नारळ फोडल्यानंतर मच्छीमारीसाठी लोक जातात, असं पूर्वी परंपरा होती. आणि त्या परंपरेला अजून आज आपण नारळी पौर्णिमा सण साजरा करत आहोत. नारळ पौर्णिमा सण करताना आज आपण करंजा द्रोणागिरी हायस्कूल इथे मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो आहे. आणि गावात प्रत्येक व्यक्ती नाकवा असेल किंवा इतर आगरी लोकसुद्धा असेल तिथं नारळ अर्पण करण्यासाठी संध्याकाळी जात असतात. मच्छीमार जाणाऱ्यांना एक शुभेच्छा आम्ही देऊ इच्छितो इथनं की तुमचा पारंपरिक व्यवसाय तो आज जो चालू होणार आहे नारळ फोडून आणि दर्या शांत होणार आहे. आणि दर्या शांत झाल्यानंतर तुम्हाला पुढचं वर्ष पुढच्या नारळी पौर्णिमेत अगदी समृद्धीचं जावं. हे बघा आज नारळी पौर्णिमेसोबत आपली रक्षाबंधन सुद्धा आहे. तर इकडं बहीण आपल्या भावाला राखी बांधते. ताई नाव काय आपलं? गौतमी पाटील. हा गौतमी पाटील बरोबर. ए बहिणीसाठी काय आणलास का नाही? उद्या देशील. ताईच्या हातात कॅडबरी आहेत.
इकडे बघा दोघी, इकडे बघा. ए बहिणीसाठी काय आणलास का? काय आणलास? कॅडबरी आणलं. आपल्या समोर आहेत आता द्रोणागिरी हायस्कूल इंग्लिश मीडियमच्या प्रिन्सिपल सोनाली मॅम. व्हेरी गुड मॉर्निंग. आज नारली पौर्णिमा आहे. कोळ्यांचा मोठा सण आहे. तर आजच्या दिवशी मी सर्वांना नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. आणि पाटील सर. सुप्रभात. आज नारली पौर्णिमा अर्थात श्रावण पौर्णिमा. या नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा हा सण मोठा उत्साह आणि सर्वत्र साजरा केला जातो. या सणानिमित्त मी सर्वांना नारली पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आज रक्षाबंधन आणि नारली पौर्णिमा या निमित्त मी करंजा गावातील सर्व नागरिकांना आणि मच्छीमारांना नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आणि आता मासलीला सुरुवात झाली आहे करंजामध्ये. नवीन वर्ष हा भरपूर लोकांना मासली मिळू दे आणि सुखा समृद्धीचा आणि भरभरीचा हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. प्रदीप माकवा साहेब. आज आमचा नारली पौर्णिमेचा सण आहे. कोळी लोकांचा महत्त्वाचा सण आहे. या सणाला आम्ही आमच्या बोटी शाकावरून संपूर्ण व्यवस्थित रंगरंगोटी करून बाहेर काढतो आणि फिशिंगसाठी बाहेर जातात. तेव्हा आम्हाला काय 2 पैसे मिळतात, धंदा होते आमचा व्यवस्थित. तो आज आमचा कोळी लोकांचा धंदा व्यवस्थित होऊ दे त्याच्यापुढं आणि आम्हाला भरपूर मच्छी मिळू दे ही ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब आपलं नाव काय? रवींद्र नाखवा. आपल्या समोर आता हर्षद दादा आहे. काय सांगशील आपल्या नारळी पौर्णिमेच्या सणाबद्दल? आजचा दिवस ॲक्च्युली आमच्यासाठी, आमच्या लोकांसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो. वर्षभरातील सर्व सणांमध्ये आजचा दिवस हा आमच्यासाठी महत्त्वाचा याच्यासाठी गणला जातो की आमच्या धंद्याची, मासेमारीची खरी सुरुवात आहे जी ती आजपासून होते. आम्ही जो नारळ आहे तो नारळ दर्यासागराला अर्पण करतो आणि त्याला विनंती करतो की दर्यासागरा आता शांत हो आणि आम्हाला सर्व मासेमारी, आमच्या धंद्यापाण्याला चांगली मासली मिळू दे, आम्हाला थोडे पैसे मिळू दे, असे आम्ही दर्यासागराला विनंती करून आम्ही अख्ख्या गावामध्ये मिरवणूक काढतो. प्रत्येक घरातून नारळ घेऊन समुद्रात जातात, छोटी मुलं जातात, लहान मुली डेकोरेट होतात आणि आपले फोटोग्राफी वगैरे होते संध्याकाळी. तिथं देवाला नमस्कार करून हा सण साजरा होतो. थँक्यू. आणि हर्षदा आपल्या करंजा डॉगच्या व्हिडिओवरती भरपूर कमेंट आलेले आहेत आणि त्यांनी मला सांगितलं आहे का असा गावातला कोणत्यासोबत तरी कॉन्टॅक्ट करून दे जेणेकरून आम्ही डायरेक्ट त्यांच्याकडून आपण सप्लाय माल घेऊ शकतो. भरपूर कमेंट आले. तर तुझा नंबर माझी समोर देतो. तर ते तुला कॉन्टॅक्ट करू शकतील. नंबर द्या. त्यांना जर अपडेट लागत असेल की मच्छी कधी चालू होतं, कधी नाही, लोकल मच्छी कधी भेटतं, काय भेटतं, तर मी त्यांना इन्फॉर्मेशन देऊ शकतो. ठीक आहे. समोर दादाचा नंबर येत असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि जर इन शॉर्ट मला प्रत्येक टायमिंगला फोन नसेल करायचा तर जे लोक इच्छुक इकडे येणार आहेत ना त्यांचा मी व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करेन आणि जशी मच्छी अवेबिलिटी असेल, जशा बोटी असतील त्याप्रमाणे त्यांना सांगेन जेणेकरून एका मेसेजमध्ये सर्वांना तो मेसेज कन्वे होईल म्हणून. ठीक आहे. धन्यवाद दादा. ओके. हा बघा तुम्ही बघताय आमचा 10th चा क्लासरूम आणि आता आत्ताच्या बॅचची म्हणजे 2024ची बॅच. धन्यवाद. आणि आपल्या समोर बघते तेजश्री मॅडम आणि त्यांचा क्लास 10th B डिव्हिजन. बरोबर ना? मला माहिती नव्हतं. मला वाटलं 9th चा क्लास आहे. असं नाही, डिव्हिजन पण काढलेत. 9th मध्येच 10th मध्ये डिव्हिजन आहेत का 9th मध्ये पण डिव्हिजन आहेत? नाही, 9th मध्ये पण डिव्हिजन आहेत का फक्त 10th मध्ये डिव्हिजन? तर तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. या बाजूला बघा सर्व मस्त कोळी ट्रेडिशनल लुकमध्ये सर्व मुले आल्यात. इंग्लिश मीडियमच्या मुले आहेत. आणि पाठी बघताय आपला लेझिम पथक आणि या साईडला पूर्ण मावरा घेऊन आहेत सगळी आणि नारळ. डान्सर हाय.
ताजा आहे. कितीला? 100 रुपयाला. बघा, नाव काय तुझा? ईशा. क्रिशाकडं पापलेट 100 रुपयाला आहे. नक्की कॉन्टॅक्ट करा तिला आणि घेऊन जा. हाय. कुठला कुठला मावरा आहे माहिती आहे तुला याच्यात? पापलेट कसा दिला? 50 रुपये. 500ला. ही महाग आहे, हिच्याशी घेऊ नका. आणि हिची तर सोन्याचा मावरा आहे. सोन्याचा मावरा हिची. तर नाव काय तुझा? चिन्मयी जवळ सोन्याचा मावरा आहे. रेट पण तिने महागच लावलाय. तुझा काय? कॅडबरी बिडबरी पण ठेवल्यास काय? सगळ्या मस्त दिसत आहेत सर्व. आणि मला वाटतं मोठ्या वर्गातल्या मुले आहेत, मस्त ट्रेडिशनल लुक मध्ये. हाय. धन्यवाद. तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्यासोबत फक्त करंजाचा कोली, मस्त ट्रेडिशनल कोली लुक मध्ये. मी हाय कोली लोकांचा हौश मौजाचा सण तो म्हणजे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेचा तुला जर कोली लुक केला नाही काय कोली. बरोबर आहे. मी काय बोलते, पुढल्या वर्षी कंपल्सरी केला पाहिजे. जे व्लॉगर येतील त्याला लंगोट घालून बोलावला पाहिजे. बरोबर आहे ना? टोपी. हा ठीक आहे.
बर्थडे. एकविरा माते की, द्रोणागिरी माते की, एकविरा माते की, द्रोणागिरी माते की. एवढीच नाचाची हाऊस आहे तर साड्या घालून नाही यावाचा पुढं असते मांडव डान्स वाले. नंतर बाईक रॅली पण निघले बघा. या गाडीवर बघा किती जणी बसल्यात, 4 जणी बसल्यात. बाईक रॅली सुद्धा निघले बघा करंजा गावात. ताकद